कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्रातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक प्रशालांमध्ये जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्ण व विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन आभासी तंत्रज्ञानाद्वारे लोकार्पण करण्यात आले। सुरगाणा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त संविधान मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला। संविधान मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा IMC सदस्य तथा साळुंके इंडस्ट्रीजचे चेअरमन साहेबराव साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गावित यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून IMC सदस्य नानासाहेब देवरे, श्री विजय धनराज कानडे, श्री सचिन रमेश थोरात, नगरसेवक नगरपंचायत सुरगाणा, श्री महेश्वर विष्णू कराटे, श्री प्रकाश वडवी, माजी नगरसेवक नगरपंचायत सुरगाणा, विनायक गावित, शिक्षक आघाडी मतदारसंघ, श्री सखाराम भोये, माजी ज्येष्ठ काँग्रेस अध्यक्ष सुरगाणा तालुका, श्री पवार, कॉन्स्टेबल सुरगाणा पोलीस ठाणे आदी मान्यवर उपस्थित होते। औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरगाणाचे प्रभारी प्राचार्य श्री PK बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री AG काळे, SS वाघ, श्री KR चौहान, HS गावित, HS खांडवी, शिल्पनिर्देशक श्री AS काळे, भंडारपाल तथा कनिष्ठ लिपिक सौ AN बोंगाळे, श्रीमती योगिता पवार, शिल्पनिर्देशक स्विंग टेक्नॉलॉजी, श्रीमती PB हॅडीज संधाता, कुमारी भगवती देशमुख, श्री SL मगर, श्री VM गायकवाड, श्री HC वल्वे, श्री मनोज चौधरी, श्रौ लीलाबाई चौधरी आदींनी संविधान मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।